तुम्ही फास्टिंग किंवा डायटिंग करत आहात, दिवसाला फक्त 1700 कॅलरीज घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या आहेत, पण तेव्हाच रात्री 9-10 वाजता कुणीतरी काहीतरी मस्त खायला घेऊन आलं आणि म्हणालं खा ना. तुम्ही विचार करता ठीक आहे, आज खाऊन घेतो, उद्या फक्त 1200वरच थांबेन. आज 1700 खाऊन पोट गच्च भरलंय, तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. या जिभेचे चोचले तुम्हाला थांबवता आले नाहीत. तो माणूस उद्या 1200वर थांबेल का? कोणाला फसवताय तुम्ही? आणि धोका असाही असू शकतो की तुम्ही म्हणाल मी काय करू, माझा ताबा सुटला. मुद्दा खाण्याचा नव्हता, खाण्याशी तर माझं वैराग्य आहे. मी तर जन्मलोच होतो अन्नत्यागी, पण ती व्यक्ती इतक्या प्रेमाने घेऊन आली होती. काहीही कारण सांगताय की बघा ती किती प्रेमाने घेऊन आली आहे, तेव्हा तिचं मन कसं दुखवणार? जेव्हा खायचं असतं कारणं असतात, खाण्यासाठी 100 कारणं दिली जातात, पण न खाण्याचं एकच कारण असतं, इमानदारी. तो एक क्षण असतो निर्णयाचा, जेव्हा तुमच्याकडे ताकद असते की जे काही घडतंय ते थांबवा. तुम्ही तो क्षण सहज निघून जाऊ देता. तो क्षण जाऊ देऊ नका. आपल्या अधिकाराचा वापर करा. स्वतःला नाही म्हणायला शिका.